नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आज सुनबाई म्हणाले, आई डब्याला चिकन नेते. होईल का एवढ्या वेळात? अरे, एवढ्या वेळात न व्हायला काय झालं बघा. म्हटलं पटकन होईल, काय काळजी करू नको. घेतले 2 कांदे, फटाफट फटाफट कापले. टोमॅटो घेतला, कापला. खोबरं घेतलं की झालं. फटाफट कापून घ्यायचं आणि ते वाटून घ्यायचं. तर हे खोबरं घेतले. खोबऱ्यात मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते की खोबरं तुम्हाला असं चरचरीत लागतं आपण बारीक केल्यावरती. तर अगदी 2-4 असे काजू घ्यायचे. आता हे तुकडे केलेले अगदी 2-3 काजू आहेत. तर ते घेतले का तर आपलं असं थोडं स्मूथ व्हायला. झालं, आपला मसाला तयार झाला. चिकनला घेतलं. चिकन काय बोनलेस हवं आहे असं काही नाही. जे आपलं आहे ते चिकन स्वच्छ धुतलं आणि त्याला सगळं मीठ मसाला लावून ठेवला. मी शक्यतो ना चिकनला मीठ मसाला लावून घेते, असंच नाही करत. कारण त्याची पण एक चव हवी, त्याला पण एक मीठ लावलेलं असावं. ते डायरेक्ट मग आपण आणि पातळ करायचं असेल ना तर नक्की लावा. आता झालं, थोडं खोबरं होतं, काजू होतं, ते बारीक करून घेतलं आणि त्याच्यावरती हे कांदा टोमॅटो घेतला. तो बारीक करायचा, कारण खोबरं बारीक करायला जरा वेळ जातो, म्हणून आधी आपण ते बारीक करून घेतले. कांदा टोमॅटो घेतला. घ्या, हवी मिरची घ्या, कोथिंबीर घ्या, काय हवं आहे ते घ्या. त्याच्यात चवीसाठी जे लागेल ते घ्यायचं आणि आपण टोप ठेवायचा. गरम मसाला नसेल तर खडे मसाले त्याच्यामध्ये टाका. जर गरम मसाला असेल तर त्याची गरज नाही. आपण आलं लसूण नाही घेतलं, कारण आलं लसूण पण आपलं तयार आहे, त्यामुळे तेही नाही घ्यायचं. एक कांदा कापायचा. आपण बघा फोडणी वाटायला छोटे 2 कांदे घेतले. आता एक कांदा फोडणीला घेतला. एक तेजपत्ता टाकला त्याच्यामध्ये. डब्याला चिकन नेणं काय मोठी गोष्ट आहे? झटपट होतं. तिखट घातलं. तिखट आपण चिकनला लावलेलं आहे, त्यामुळे तिखट बघा हां. आणि आपला मसाला घेतला. मसाला पटकन केला, तोही टाकला. छान मसाला. आणि ह्याच्यामध्ये आता हळद घाला, चिकन मसाला टाका. चवीसाठी जे मसाले घालता तुम्ही ते घाला. कोणी मालवणी मसाला घालत असेल घाला, हरकत नाही. आलं लसूण घालते, कारण आलं लसूण आपण आधी चिकनला लावून ठेवलेलं. मीठ, तिखट आणि आलं लसूण असं आपण हळद असं चिकनला लावून ठेवलेलं. त्याच्यात मग तुम्हाला काय कमी जास्त हवं तसं तुम्ही मीठ मसाला टाकू शकता. बघा आपला मसाला छान तेल सोडायला लागलाय, परतायला लागलाय. झालं. सुनबाईला म्हटलं बाकीचं आटपले ना, आंघोळीला जा, तोपर्यंत चिकन आपलं मस्त तयार. आता चिकन घातलं, वरखाली केलं जरा, मस्त असं मसाल्यामध्ये घोळवलं. आता तिला थोडं पातळ हवं होतं, म्हणून पातळ करून घेतलंय. थोडं मीठ घालायचं. मीठ आपण चिकनला लावलंय त्या अंदाजाने घाला. थोडी धणा जिरा पावडर टाकली. आणि आता आपण चिकन टाकलेलं आहे, म्हणून ते पण थोडंसं असं परतून गेलं पाहिजे. मसाल्यात पूर्ण घोळलं, मीठ मसाले सगळे त्याला असे छान मुरले. त्यासाठी आपल्याला थोडे ते फिरवायचं आहे. छान बघा आपलं चिकन मस्त. असंच चपातीसोबत भाकरीसोबत खायला पण छान आहे. आता गरम पाणी घातलं तर पटकन ग्लासभर घाला. जर थंड घालत असाल तर असं जरा थोडं थोडं घाला. मसाल्याचं वगैरे आपलं राहिलेलं पाणी असतं ते असं थोडं थोडं करून टाका, नाहीतर गरम करून घाला. बघा आपली झटपटीची चिकनची डिश तयार झाली, पटकन डब्याला नेण्यासाठी. मसाला तयार हवा असं पण काहीच नाही.
मसाला तयार नसला तरी आपली चिकनचं मस्त आणि करी नाही चपात्या केल्यात, लावलात भात तोही घेऊन गेलात डब्यात टाकून तरी चालेल. मस्त चिकन भात खा, थोडीशी कोथिंबीर घाला वरून. झाकण ठेवून एक 5-10 मिनटं, 5-10 मिनटं नकोच, अगदी 5-7 मिनटं छान उकळी येऊ द्या. आपलं चिकन तयार झालेलं आहे. मस्त रस्सा. घाई 4 वडी करता आले तर करा ते खा. ते याच्याबरोबर पण वड्यांबरोबर पण हे चिकन छान लागतं. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करून बघा, छान होतो. झटपट करा, पटकन डब्याला घेऊन जा. सगळ्यांचं करून तुम्ही घरात ठेवणार आणि मग तुम्ही काय खाणार? तुम्हीही घेऊन जा. नाहीतर कामावरून आल्यावर पटकन करा. आपलं चिकन तयार आहे. झटपट चिकन डब्याला नेण्यासाठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. याच्याबरोबर तुम्ही ना छान आयते काढलेत ना तरी चालेल. डोसा आयते, पण आयते सुद्धा छान लागतात. गरम गरम भात भाकरी काही खाऊ शकता.